खूप मेहनत करता तुम्ही, पण आयुष्यात हवं तेवढं पुढे जाता येत नाही. कारण 3 सवयी. 1. कन्सिस्टन्सी. आपला मेंदू ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन शोधतो. म्हणजे ज्या गोष्टी मेंदूच्या परिचयाच्या आहेत त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करण्याकडे, तात्काळ आनंद घेण्याकडे मेंदूचा कल जास्त असतो. त्यामुळे डे टू डे लाईफ मधल्या छोट्या छोट्या गोष्टीच तुमच्या मेंदूसाठी एवढ्या मोठ्या होऊन बसतात की ज्या मोठ्या गोष्टी ऍक्च्युअल मध्ये साध्य करायच्या आहेत तिथं तुमचा मेंदू माती खातो, पळ काढतो. साहजिकच त्यामुळे आपल्याला गरजेच्या असणाऱ्या सवयींमध्ये सातत्य ठेवता येत नाही. 2. ओव्हर थिंकिंग. मित्र हो, तुम्ही जेव्हा अतिविचार करता, जास्त विचार करणं म्हणजे निर्णय घेण्याची भीती असणं. आपला मेंदू आहे ना आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी वर्स्ट केस सिनॅरिओज तयार करतो आणि ऍक्शन घेणंच टाळतो. म्हणूनच सगळं कळतं पण वळत नाही ही आपली समस्या बनून जाते. 3. कम्फर्ट झोन. आपण आयुष्यात पुढे जात नाही हा सगळा आपल्या मेंदूतल्या डोपामाइन, कॉर्टिसॉल आणि अमेग्डाला या सगळ्यांचा खेळ असतो. थोडं सोपं करून सांगायचं झालं तर आपण जेव्हा एखादं ओळखीचं, सोपं आणि सुरक्षित असं एखादं काम करतो तेव्हा मेंदूतलं डोपामाइन रिलीज होतं आणि मेंदू म्हणतो तू हेच पुन्हा 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 कर. या उलट एखादी नवीन अनोळखी गोष्ट करायची झाली की नकळतपणे मेंदूतलं कॉर्टिसॉल वाढतं, त्यामुळे अनावश्यक ताण वाढतो आणि आपल्याला खरा धोका नसला तरी सुद्धा मेंदूतला अमेग्डाला या पद्धतीने काम करतो की जणू काही आपल्याला खरा धोकाच तयार झालेला आहे. या पद्धतीने आपला मेंदू रिॲक्ट होतो. त्यामुळे आपला कम्फर्ट झोन तुटत नाही. म्हणून आयुष्यात पुढे जायचं असेल तर मेंदूला उल्लू बनवण्याची कला जमली पाहिजे. अर्थात मेंदूला अनकम्फर्टेबल बनवता आलं पाहिजे, असं माझं नाही, जगभरातल्या मानसशास्त्र तज्ञांचं म्हणणं आहे. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं हे मला प्लीज कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.